एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 19. आपण काल पाहिलं होतं की आता भगवंत उद्धवाला कर्मवाद्याची लक्षणे सांगितले का नाही, कर्मवाद्यांचं काय म्हणणं आहे आणि ते कसं खोटे, त्यांचं जे मत आहे, कोणाचं कर्मवाद्यांचं जे मत आहे असं असणारं मत ते खोटं आहे. ते काय म्हणतात, कर्मच करायचं, त्यांनी विषयाची भोग बघायचे आणि तेच खरं सुख आहे. पण जरी आता भगवंताने आपण काल पाहिलं, जरी भगवंत काय म्हणले उद्धवाला, अरे उद्धवा, जरी आपण गडेभर मानलं की त्यांच्या मताप्रमाणे सुख आहे, तर विचार जर केला तर म्हणले कुठं सुख आहे, म्हणले दुःखच आहे शेवटी. हे आपण काल पाहिलं. भगवत आज काय सांगते ते, यदि प्राप्ती विगतम च जानानंते सुख दुःखायो तपे द्वयम न विर्धयोगम मर्तेने प्रभवद्यतः. श्लोक क्रमांक 19. विद्वान लोक सुखाची प्राप्ती व दुःखाचा नाश कसा करावा हे जाणतात. असे जरी मानले तरी ती अशी कोणतीही युक्ती जाणत नाही की त्यामुळे त्यांना मृत्यू मारणार नाही. जे विद्वान लोक आहेत, हा श्लोक झालता का आपला? असू दे, चला आता. दुःख निरसोनी सुख प्राप्ते या लागे कर्म आचारते कर्मवादी न्याते म्हणविते तेही नेनते दुःख नाशू. म्हटले की कर्म करूनही दुःखाचा जे दुःख नाश पावत नाही, किती कर्म येईल तरी दुःखाचा नाश होतो का? नाही होत. ते कोणते ते मी सांगतो बघा, एक मिनिट. कर्म करून काय होत नाही म्हणले, दुःखाचा नाश होत नाही म्हणले. कसा होत नाही म्हणले, सांगतो म्हणले, ऐका. का? मरणावरते दुःख चढे ऐसे दुःख तव नाही पुढे ते निवारू निनते बापुढे आती बळगाडे मृत्यूचे. मरणाहून वरचढ असे दुसरे दुःख नाही. सगळ्यात दुःख श्रेष्ठ कोणतं आहे, म्हणजे सगळ्यात मोठे दुःख कोणते? प्रत्येक जीवाला मरणाचं दुःख आहे. कारण त्याचे निवारण कसे करावे हे जीवाला समजतच नाही. कळतं का सांगा बरं? मृत्यू फार बलवान आहे म्हणले, ऐका ना. मृत्यू बलवान. आतापर्यंत कुणावर त्याच्यावर विजय प्राप्त करता आलाय? कुणाला? भले भले गेले रावणासारखे, त्यांना विजय प्राप्त करता आला नाही त्या मृत्यूवरती. म्हणून आतू घालिता हातू पोळे तेने ऊनपणे घर न जळे ताईसा कर्म मृत्यू न टळे प्रबळ बळे अनिवार. कारण कडक पाण्यामध्ये जो पाणी उकळतंय आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये जर हात घातला तर त्या पाण्याने घर जळत नसते. हाताला पोळतं, पण ते पाणी म्हणलं नाही घर जाळायचं म्हणले, मग जळल का? उकळतं पाणी, पण जळण का घर? नाही जळणार. त्याप्रमाणे कर्म करून सुद्धा अतिशय सामर्थ्यवान असा असणारा जो मृत्यू तो टाळू शकत नाही. ते प्रत्येकाला जेव्हा जन्माला आलाय ना, देह सोडावाच लागणार आहे त्याला. मग मारिता मृत्यू जेने मारिजे तो पावो कर्म ठेने निजे कर्म माझे जेने अशी जे अचूक पाविजे तेने मृत्यू. सर्वांना मारक असलेला असा जो मृत्यू, सगळ्यांना काय हा मारणार आहे, सगळ्यांना मारणार असा असणारा जो मृत्यू, त्यालाही मारण्याचा उपाय कर्मठ्यांना ठाऊक नसतो. हाय का माहिती? हे जे म्हणतात ना, आपण केलं तरच होतं, केलं तर खायला मिळतं, असे जे म्हणणार आहे तर त्याला तरी ठाऊक आहे का ह्याचे उपाय काय ते मरणाला टाळण्यासाठी? नाही. कारण कर्मातच दिदंग असतात. त्यांना असं वाटतं की आपण मरतच नाहीत कधी, काय असतं वागतं का नाही सांगा बरं? असं जर वाटलं असतं आपण मरणारे आहोत तर मग लोकांनी काय केलं असतं? पण वाटतं का? प्रत्येकाला माहिती मरणार आहे म्हणून, पण आपण मरणार आहे, आता मरणार आहे हे कुणाला माहिती सांगा बरं? कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला लय 200 वर्षाचं आयुष्य आहे, अशा पद्धतीने लोक राहतात. त्यामुळे मृत्यूच्या मुखात अचानक नेमकी पडतात आणि काय होतं शेवटी? अचानक मृत्यूच्या मुखामध्ये जावं लागत. एवढं वय झालं ना तरी पण त्यांना वाटत नाही आपण मरू म्हणून. त्यांची काही विषयाची हाऊस पूर्ण होत नाही. आणि ते येईल मरण दुःख जवळ जिजे तव भोगी जेले सुख हे बोलणे बोलती मूर्ख जिंता सुख त्या कैचे. शेवटी मरणाचे दुःख येणारच आहे प्रत्येकाला. जन्माला आलं म्हणजे येणारच आहे. म्हणून या जीवनामध्ये सुखे भोग भोगून घ्यावीत असे ती मूर्ख लोक म्हणतात. पण त्यांना जिवंतपणे निश्चितपणे सुख कुठले असते सांग? त्यांना काय वाटतं, आहे ना तोपर्यंत आपल्याला मरायचंच आहे ना, मग काय ते फक्त खाऊन पिऊन घ्या आणि आयुष करा म्हणतात. कर्म करायचं, विषय बघायचे, मस्त कसं राहायचं, खाऊन पिऊन सगळं विषयाची बघून राहायचं म्हणले. पण त्याचा जरी विचार केला तर त्याला कुठं सुख आहे का त्याच्यामध्ये? आता आपण बघितलं काल सगळं, आहे का सुख त्याच्यामध्ये? कुठं नाही. का अन्वर्थ सुख या तेनेम कामो वा मृत्यूरंतिके आघातम या मानश्यम वधश्य वेन तुष्टितः. या पुरुषाला कोणता बरे विषय अथवा अभिलाष सुख देते?
कारण वगस्थानाकडे नेल्या जाणाऱ्या मरणाची शिक्षा झालेल्या मनुष्याला उत्तम सुखकार विषय सुखकर होत नाही. त्याप्रमाणे जिवंतपणे सुद्धा मृत्यू सतत समीप असतो. त्यामुळे मनुष्याला संसारात सुख होणे अशक्य, काय सुख होणे शक्यच नाही, म्हणजे होऊ शकत नाही, म्हणजे सुख जीवनात कोणी असू द्या, मग त्याच्याकडे किती पैसा असू द्या, किती संपत्ती असू द्या, किती समृद्धी असू द्या, पण ते सुखी राहू शकत नाही. पण जीवाला वाटतं ना, मला पैसा आला म्हणजे मी सुखी होईल, माझं घरदार झालं म्हणजे मी सुखी होईल, माझे लेकर बाळ शिकले म्हणजे काय म्हणजे मी सुखी होईल. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी, पण कशी माहिती का, तात्पुरती वर्तमान काळातली, ती पुढचं भविष्य बघतच नाहीत किंवा त्याला दिसतच नाही ते पुढचं भविष्य, पाहायचा प्रयत्न करत नाही ते. जिताही सुखाची वार्ता कर्मठा नाही सर्वतः, तेही सांगेन मी कथा एक आता उद्धवा हे उद्धवा. कर्मनिष्ठ लोकांना आयुष्यात कणभर सुद्धा सुख मिळत नाही. कुणाला जे कर्मनिष्ठ आहे त्यांची कर्म केलं तरच काय होतं, आपल्याला आपलं सुख मिळणं आपल्याला, असे जे मानणारे लोक आहेत ना, त्यांनी किती जरी आयुष्यभर कर्म केलं ना, कष्ट केलं ना, त्याला कधी सुख मिळत नाही, कणभर सुद्धा सुख मिळत नाही. कण केवढा असतो, कण डोळ्याने काय दिसतो कण आपल्याला, तेवढं सुद्धा सुख मिळत नाही. म्हणजे कसे मिळत नाही ते सांगतो, म्हणजे ऐका. विखे रांधिले मिष्टान्न ते गोड न म्हणती साज्ञान, पुढे देखून या मरण निशेष त्यानं सांगिते. म्हणजे विष घालून पक्वान्न तयार केले, त्याला जर शहाणी माणसे गोड म्हणत नाहीत, त्यात आपले मरण आहे हे जाणून ते लोक अन्न टाकून देतात. आगी लागली या घरी शिन्न राहिजे चतुरे, मरण नादळता उरे सांगून दुरी पळता ते. किंवा जर घराला आग लागली तर त्या घरात कोण थांबतं का, नाही थांबणार का, कारण जळून मरण्याआधी ते काय जळून मरण्याआधी तिथून ते पळून जातात. म्हणजे आता घराला आग लागली म्हणजे काय होईल, आपल्याला बाजून आपण मरून जाऊ म्हणून तिथून काय ते पळून जातात. तसे धाडी आल्या निजद्वारी, गोड न लगे साखर किरी, ताईसा मृत्यू आल्या शरीरी विषयाकरी सुख कैचे. आता आपल्या दारावर दरोडा जर आला असता, घरात साखर खीर खात बसणे गोड लागेल का आपल्याला. दरोडा पडला चोरी आल्या दारामध्ये आपल्याला चोर करायला, दरोडा टाकायला, मग आपण मस्त काय करतो, गोड खीर खात बसलो. कोण खाईन सांगा बरं तुम्ही, कुणाला गिळण का आतमध्ये गिळण ती. त्याप्रमाणे ध्येयाला मरण आहे हे जाणल्यावर कोणाला सांगा बरं, कोणत्या जीवाला विषयावर सुख वाटेल. ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, आता जो आजारी पडलेला आहे, मरणाच्या शय्येवरती तो पडलेला आहे, त्याला सांगा बरं तुम्ही विषयातले सुख, त्याचा विषय सगळे सुखे विषयामध्ये जे सुखे मिळणार आहेत ना, हे विषय तुम्हाला आणून देतो. कोणाला काहीच करू नका तुम्ही, पडल्या फक्त विषय बघा. कोणता जीव बघा बरं सुख, सांगा बरं, त्या विषयाचं जमून का त्याला बघायला. त्याचं ते विषयाकडचंच मन लागणार नाही, त्याचं चित्त कुठं लागतं सगळं, ते दुःखाकडे लागणार. आता मला हे सोडून जायचं सगळं, आता सगळं तिकडे लागेल त्याला, त्या विषयाकडे लागेल सांगा. दाढीशी लागले आगे तो शुंभरारून मनी मुखा लागे, ताईसा नीच नवा मृत्यू अंगे विषय संगी सुख कैचे. आपल्या दाढीला जर आग लागली असता, मनुष्य चेहरा शुंभराची मनात जाणत नाही. दाढीला जर आग लागली तर ते बसन का मेकअप करत नाही. तसा म्हणजे नित्य नवा असताना हा जो मृत्यू शरीराशी काय झोंबत आहे आपल्या, काय सतत आपल्या जवळ आहे हा मृत्यू. असं असताना कोणता जीव विषयामध्ये सुख बघेल बरं, बघेल का, नाही ना बघणार. तसं म्हणले उठल्या मरणात व्यथा, जन धन अन्न आणि कांता, सुख निधीची सर्वथा झाली वृत्ता समूळ. उद्धवा एकदा मरणाला येऊन काय उद्धवा एकदा मरण यात नाही होऊ लागल्या की मग पुत्र असेल, बायको असेल, अन्न असेल, पैसा असेल, नातलक असेल, या कशापासूनही त्या जीवाला सुख होत नाही. ते सगळं व्यर्थ जातं. व्यर्थ होतं का सुख, लय बायकोला आयुष्यभर बायकोला जीव लावितो आणि मरणाची वेळ आली आता मस्त. आता जेव्हा बायकोवर तिने काय केलं होतं, आयुष्यभर प्रेम केलं होतं, तिच्यापासून तिला सुख मिळालं, ती बायको मस्त आता आपली शेजारी बसली, त्याच्याजवळ शय्येजवळ बसलेली ती, मग आता त्याला सुख होतंय का, नाही होणार सुख. ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम केलं त्या मुलांवर, ती मुलं मरण्याची वेळ जवळ बसल्यात, मग ह्याला सुख होतंय का आता, नाही. हे कारण कुठलीच वस्तू कुठलाच विषय ना, विषय सुख देतच नाही. बघा आपल्या वृत्तीचा खेळ आहे सगळा. खेळ कोणता आहे, सगळा आपल्या वृत्तीचा आहे. कारण सगळं वास्तविक पाहता ज्या वस्तू आहेत ना, जे विषय आपण ज्या विषयापासून सुख बघायचा प्रयत्न करतोय ना, हे सगळे विषय जड आहेत, जड. ते सुख देऊ शकत नाहीत आपल्याला. कारण त्याच कसं आहे, ते जड आहे. जड म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये मुळात त्या गोष्टी नाही त्याच्या सुखाच्या दुःखाच्या, ते दुःखही देत नाही सुखही देत नाही आपल्याला. आपला सगळा खेळ वृत्तीचा येतो. म्हणून अंतकाळी श्रीधन झाली दुःखाशीचे कारण, ते अशी सांगून न निगती प्राण तळमळी जाण प्राणांती. उलग मरण काळी पैसा स्त्री हे दुःखाला कारण होतात. दुःख वाढतं त्यांच्यामुळे. कसं वाढतं,
कारण प्राण त्यांना सोडून जाण्यास तयार नसतात, कारण त्यांच्यावर ममत्व गुंतलेलं असतं ना, मग त्याच्यातून प्राण निघत नाही. म्हणून जीवाची तळमळ होत असते, जीवाला तळमळ लागत असते. कारण पुढे बायको बसलेली आहे, एका बाजूला बायको बसली, एका बाजूला मुलं बसलेत, काय बाजू एका बाजूला नातवंड घ्यायचं, त्याला सोडून जावा की नाही जीवाला, नको वागतं त्याला जायला. म्हणून काय होतं, त्याला तळमळ लागते. आता माझी सगळं माझी तर आता सगळं सोडून जायचं, माझं घर, माझं दार, माझी बायको, माझी मुलं, माझी नातवंड, हे सगळं सोडून जायचं. कोणाला सोडून वागते सांगा बरं, जावं वागते. 15 दिवस गावाला जायचं म्हणतं ना ह्याला सोडून, तर नको होते जीवाला, वागते समाधान सोडून जावं म्हणून. किंवा गेला सोडून 8-15 दिवस पुढे गावाला, तर असं होतं मी कधी घरी जाईल परत, होतं का नाही. पंढरपूरच्या वारीला जरी गेला 10 दिवस 10-15 दिवस, तर त्याला काय वाटतंय, आता नाही आता मला घरी गेलं पाहिजे बरं का. आता कधी तेवढं तिकडं काल्याचं कीर्तन झालं, येडवाकडे 2 घास खायचं की लगेच निघायचं, पळत सुटायचं, एवढी तळमळ जीवाला. मग आता हे मला सांगा, मग कायमचं सोडून जायचं म्हणलं त्याला कसं होईल, त्याला सुख लागेल का. उलट हे ज्या गोष्टी आहेत ना, या त्याला मरणाला आणखी जास्त त्रासदायक होत्यात, दुःखाला कारणे होत्यात. म्हणून जायसा सुळे देवाया जो नेईजे, त्याशी नाना समारंभ कीजे, मुखी घाले ती पंच खाजे, त्याने तो नवेजे सुखिया की. म्हणले सुळावर देण्यासाठी माणूस नेला असता, सुळावर त्याला सुळावर चढवायचा आहे, आणि त्याला घेऊन गेले सुळावर चढवायला. त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली बघा, त्याची वाजत म्हणजे त्याला ह्याच्यावर बसवा, हत्तीच्या ह्याच्यावर त्याची मिरवणूक काढली, वाजत गाजत चालवली, त्याला पंच पकडून त्याला खायला घातली. त्याला सुख वाटेल का हो सांगा बरं तुम्ही. एक तरी त्याला अन्न गोड लागेल का, त्याला एक घास तरी गोड लागेल का त्याला खायला. त्याची जरी वाजत गाजत मिरवणूक काढली तरी त्याचा आनंद होईल का, त्याला नाही होणार. तसं म्हणले, तसं तैशे समुख असता मरण, विषय सुख सुखावे कोण, विषय तागिता सज्ञान, मूर्खाशी जाण आसक्ती. मग मरण येणार हे समजत असताना, प्रत्येकाला माहिती आहे का आपलं मरण येणारच आहे, आणि प्रत्येकाला माहित असूनही समजतंय आपण मरणारच आहे, असं असताना सुद्धा विषय सुखाने कोणाला सुख वाटेल सांगा बरं तुम्ही, वाटेल कोणाला सुख. आता आपल्याला मराठी म्हणून शहाणे लोक किती विषयात क्लिप्त होत नाही. म्हणून जे शहाणे असतात ना, शहाणे कोणाला म्हणलंय, ज्यांना ज्ञान झालेले सद्गुरू संतांच्या कृपेने, असे जे शहाणे असतात ना, ते कधी विषयामध्ये रमत नाहीत. आणि जे रमतात ना, ते मात्र मूर्ख लोक असतात, ते मात्र त्या विषयामध्ये लिप्त होतात. त्यांना कळतच नाही की आपण मरणार आहे म्हणून, आपण मरणार आहे ना हे त्यांना कळत नाही. त्यांचं आयुष्य पार त्याचे दात पडले सगळे, त्याला असं स्पष्ट बोलता येत नाही, दात पडले त्याची मान त्याची मान असं मुंक नको 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 म्हणतंय, लोक असं कडा असं हलत आहे, अंग असं थरथर कापत आहे. तरी त्याला बघते अजून मिळवू आपण पैसे, 4 पैसे आपण कमावले पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, मग आपल्याला मान मिळावा, आपल्याला सन्मान मिळावा असं वाटतंय का. तरी त्याला कळत नाही की आपण मरणार आहे म्हणून. आता केस सगळे पिकलेत, दात पडून गेलेत, सगळ्या अंगावरचं कातडी अशी सुरकुतलेवणी झाली, तरी त्याला वाटत नाही की मी मरणार आहे म्हणून. असं जीव एवढा रमलेला आहे बघा. मग विषयामध्ये देह दुःखाची अर्धघडी, नाशे विषय सुखाची कोडी, विषया लागे शिनती वेडी, अविनाशी गोडी निर्विषयी. म्हणून शरीराला अर्धा घटका जरी दुःख झाले तरी विषय सुखाच्या राशीचा काय होते, नाश करत असेल. किती जरी विषयाचे सुख तुमच्या पुढे पडलेलं असतं ना, तर त्याला गडीभर दुःख होते बरं. सगळे समृद्धी तुमच्या घरामध्ये, सगळे विषय सगळे फक्त. आणि गावाला गेलेला मुलगा त्याचा फोनच लागाना, काय लागाना, गावाला गेलाय तो, आज संध्याकाळी मागे राहायचा होता, संध्याकाळचे 10 वाजले त्याचा फोन लागायला, काहीच व्हायना. सांग बरं, सुखाने जेवण जाईन, अन्न गोड लागेल आई बापाला घरच्या. तसं पण वेडे लोक मात्र काय करतात, विषय सुखासाठी व्यर्थ धडपड करत बसतात. आपल्याला मरायचे माहीत असून धडपड करीत बसतात. एक निर्विषय ब्रह्मातील आनंद शाश्वत आहे. म्हणून जे निर्विषय म्हणजे विषयाच्या पलीकडे असताना जे ब्रह्मानंद आहे ना, तोच फक्त शाश्वत आहे आणि तोच फक्त सत्य आहे. तो आनंद मिळवायचा प्रयत्न कुणीही करत नाही. फॅन बंद कर एवढा. येव या लोकांच्या ठाई, सुख सर्वथैव नाही, लोकांतरी म्हणते काही न घडीते ही उद्धवा, ह्याप्रमाणे इह लोकात अजिबात सुख नाही. म्हणून काय सांगतात भगवंत, उद्धवा लक्ष देऊन ऐक म्हणले, हे जे लोक आहे ना मृत्यू लोक, ह्या मृत्यू लोकांमध्ये अजिबात सुख नाही. मृत्यू लोकांमध्येच काय, स्वर्ग लोकात सुख नाही म्हणले, 3 लोकात सुख नाही म्हणले अजिबात. आणि हे उद्धवा परलोकात सुख आहे असे जर कोणी म्हणत असेल ना, तेही म्हणले खरे नाही. ह्या लोकात नाही, परलोकात नाही. श्रुतं च दृष्ट व दृष्टम स्पर्धा सुयात वैयवे, ब्रह्महंतराया कामा तवत्कृष्य वचापि निष्फलम.
वेदांत स्वर्गातील फल सांगितले आहे तेही सुखकर नसते, कारण त्यातही स्वर्गातही जीवाला स्पर्धा असूया हे विकार होतात, हे सुखही कमी होते व नाश पावते. म्हणून शेतीत ज्याप्रमाणे कष्ट फार व पीक कमी, त्याप्रमाणे स्वर्ग सुख ही दुःखमयच असते. हा विषय झाला होता का आपला? जैसा देखिला हा लोक, तैसाची श्रुती स्वर्गाधिक. अनादि दोषयुक्त देख, सदोष मूर्ख वांछिती. म्हणले पहा, म्हणले याप्रमाणे ह्या लोकात अजिबात सुख तर नाहीच म्हणले, पण उद्धवा परलोकात सुद्धा सुख नाही असं जर कोणी म्हणत असेल ना, परलोकात सुख आहे असं जर कोणी म्हणत असेल ना, ते खरे नाही म्हणले. परलोकात सुद्धा सुख नाही म्हणले, कारण आपण हे लोक प्रत्यक्ष पाहतो म्हणले. का हा दिसतो ना आपल्याला, आता हे लोकातला मृत्यू लोक दिसतो का नाही आपल्याला प्रत्यक्ष, आणि स्वर्ग लोकाबद्दल आपल्याला ऐकतो, तिथे आपण ऐकतो. पण स्वर्ग लोक हे दोषयुक्त आहे, तिथेही सुखाची आशा धरणे मूर्खपणाचे आहे म्हणले. स्वर्गात काय आहे कसं आहे आपण ऐकतो का नाही, शास्त्र पुराणे सांगते ना, स्वर्गातलं वर्णन करते. मग तिथलं तर कोण सुखी आहे का सांगा बरं? का तिथलं विषयाचे भोगाचे पुण्य संपलं ना, विषय भोग संपला, पुण्य संपलं की तिथलं काम संपलं आपलं, लगेच निघाला मृत्यू लोकांमध्ये. म्हणजे जोपर्यंत आहे ना त्याला, तोपर्यंत त्याला सांगते संपलं नाही पाहिजे. म्हणजे शेवटी दुःखच येते तिथं पण, विषय एवढे भोगायला मिळतात तरी पण. स्वर्गीय म्हणशी दोष कोण, एकतयाचे लक्षण, स्पर्धा सोया नाश जाण, तपक्षीण दिवे माग भोगे. स्वर्गात कोणते दोष आहेत असं जर तुला प्रश्न पडला तर सांगतो मला. एक म्हणले स्वर्गामध्ये स्पर्धा आहे, मत्सर आहे, सुखाचा नाश आहे. स्वर्ग सुखाच्या भोगाचे तपरूप पुण्याचा नाश होत असतो. स्वर्गामध्ये काही स्पर्धा आहेत म्हणले, तिथे सुद्धा स्पर्धा येतात. मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, मत्सर आहे, दुसऱ्याचा मत्सर करायचा, त्याच्यामुळे सुखाचा नाश होतो. जे जे भविष्याचे भोग भोगायला आलेत ना आपल्याला पुण्यकर्मानी, ते बघता येत नाही, ह्याच्यामध्येच गेला हा, दुसऱ्याचा मत्सर करण्यामध्येच, स्पर्धा करण्यामध्येच. म्हणून स्वर्ग सुखाच्या भोगाने तपरूप पुण्याचा नाश होत असतो. आणि स्वर्गाचं सुख जेवढं आपण बघू ना, तपरूप म्हणजे काय, आपण आतापर्यंत केलेलं तपे, मृत्यू लोकांमध्ये केलेलं तपे ना, आणि त्या तपाच्या बाळावर जे पुण्य आपण साठ ठेवलेलं असतं ते पुण्य संपत असतं बघा. तिथं खर्च काय, फक्त पुण्य संपायचंय. म्हणून तपसंपत्ती समान पाही, स्पर्धा मांगी त्याच्या ठाई, मद समान भोगू पाही, ते सुख नाही मानशी. आता आपल्या बरोबरीने दुसऱ्याच्या तपाचे फल दिसतात, त्याची स्पर्धा करू लागतो. जशी इथं स्पर्धा चालल्यात ना, तिथे पण तशी स्पर्धा चालू इथं. अरे माझ्याकडे एवढी संपत्ती, त्याच्याकडे कुठं काय, तो म्हणतो माझ्याकडे एवढी संपत्ती, त्याच्याकडे कुठं काय, त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त आली पाहिजे संपत्ती, माझ्याकडे विषयाचे सुख जास्त राहिले पाहिजे, मला लोकांनी मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. अगदी तसंच तिथं पण आहे, स्वर्गामध्ये पण आहे. आता तिथं सुद्धा के ना, जसं त्याचं पुण्य असेल ना तसं त्याला विषय बघायला असते. मग कुणाला कमी असतात, कुणाला जास्त असते, तिथं पण असंच आहे ना. मग त्यामुळे एकमेकांची असूया करतात, स्पर्धा करतात, मत्सर करतात ते एकमेकाचा. म्हणून माझ्यासारखे सुख भोगण्यास तो पाहतो काय, असं मत्सर मनामध्ये उत्पन्न करतो. म्हणजे त्याचं काही एवढं पुण्य कमले माझ्यासारखं सुख बघायला, असं मत्सर करतो. म्हणजे मग त्याला सुख कसे वाटणार आहे तिथं? आपण होणे अधिकपदी, त्याशी दोष आरोपणी निंदी, तेथेही याचा विषम बुद्धी, सुख त्रिशुद्धी तेथे कैचे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पदावर कोणी चढला, जसं इथे ना, आता आपल्यापेक्षा दुसऱ्याला कोणाला जास्त मान मिळाला, कोणी चांगलं म्हणलं, तर तिथं पण तसंच आहे. एखाद्याला कोणी चांगलं म्हणलं, जास्त वरच्या पदावर गेला तर ह्याला खपत नाही, मत्सर करतो हा, मत्सर करता. कारण स्वर्गात सुद्धा त्याच्यावर दोषरूप करून त्याची निंदा करायची, अशी भेदबुद्धी तिथे असतेच. मग त्याला सुख म्हणता येईल का आपल्याला सांगा बरं? जसं आपण इथं म्हणतो, आता एखादा प्रवचन करायला लागला, आता ह्यो पण परमार्थामध्ये, तो परमार्थामध्ये, पण तो लागला प्रवचन करायला, मग ह्याला खपत नाही ना, माझ्या मागून प्रवचन करायला लागलं ते मत्सर करतो का नाही? तसं स्वर्गामध्ये पण तीच पद्धत आहे बघा, तू काही नाही बदल, फक्त तिथं कष्ट करावं लागत नाही, एवढंच आहे ते मिळतं सगळं. या लागी स्वर्ग भोग जे सुख, सकळा सारखे नाही देख, तपा अनुसारे निनादिक भोगीती लोक निज कर्मे. म्हणून स्वर्गाचे सुख मिळते ते सर्वांना सारखे मिळत नाही. जसं त्याचं पुण्य असेल ना, त्याप्रमाणे त्याला सुख मिळत असतं, आणि आपापल्या तपाप्रमाणे कमी अधिक त्याला प्रमाण सुख मिळते. ते जसं जसं असं तसं त्याला मिळतं. म्हणून एक उर्वशी भोगू लागला, एक काळी विद्रूप पावला, भोगे तपक्षयो झाला, नाशो आला अनिवार. आता एखाद्याला सुंदर उर्वशी लाभते स्वर्गामध्ये गेल्यावर, तर दुसऱ्याला तितकी सुंदर अप्सर मिळत नाही, त्याच्यापेक्षा कमी जर सुंदर असेल अशा अप्सर मिळते. कारण ज्याचं जसं भाग्य असेल ना, पुण्य असेल ना, तसं त्याला तिथं भोग मिळत असतात. मग आणि ते भोगाने त्याचा मग क्षय झाला असे होते. काय होतं,
बघा ना त्याला किती सुंदर मिळाली, मला सुंदर नाही, माझी अशी आहे, माझी तशी आहे. बघायला अप्सरा म्हणजे काय झालं, मस्तर केला का नाही त्यांनी. मग जे मिळते बघायला, मग त्याचा ते भोग घेतो का, नाही घेत. तिथं सुख सुख वागतं का, त्याला नाही वागत. का वागत नाही, कारण हा सगळं खेळ वृत्तीचा आहे. सगळा खेळ कशाचा आहे, हा वृत्तीचा आहे. म्हणून कुठे जरी गेला ना तर ते हेच चालू आहे बघा, मत्सर चालू आहे, दंभ चालू आहे, स्पर्धा चालू आहे, असूया चालू आहे. स्वर्गात जरी गेलं तरी तसंच आहे, मृत्यू लोकांमध्ये राहिलं तरी तसंच आहे. म्हणून इथं सुख नाही, तिथेही सुख नाही. जवळ स्वर्ग भोग भोगिती, तव तव तपाची शिनशक्ती, तपेक्षय क्षया जाती नाशू पावती स्वर्गस्थ. जसे जसे स्वर्गातले सुख भोगावा तसं तसं काय होतं, तपाचे सामर्थ्य कमी होत जातं. आणि एकदा तपाचा क्षय झाला की ते मनुष्य पुन्हा स्वर्ग काय होतो, स्वर्गातून मृत्यू लोकांमध्ये येतो. म्हणजे शेवटी काय झालं, बरं जे तुम्हाला भोग जे भोग भोगायला मिळेल तुम्हाला सुखाचे, तुम्ही जे मानले ठीक आहे स्वर्गातले भोग सुखाचे आहेत, पण ते संपले की परत आलाच ना मृत्यू लोकांमध्ये. म्हणजे ती टिकून राहते का ते सुख, तरी नाही राहत. म्हणून स्वर्ग प्राप्तीची या विधी, कर्म करिता विघ्ने बाधी, तेने नवे स्वर्ग सिद्धी जाणत्र शुद्धी उद्धवा. म्हणून स्वर्ग प्राप्तीसाठी इह लोकात यथाविधी यज्ञ यगादी करू लागले तर विघ्ने पीडा देतात आणि त्यामुळे स्वर्ग प्राप्ती होत नाही. मग ह्या लोकांत सुद्धा काय होतं, कोणत्या लोकात, मृत्यू लोकांमध्ये यथाविधी म्हणजे जसं शास्त्राने सांगितलंय ना त्या पद्धतीने सगळं यज्ञ वगैरे आपण जर करायला लागलं तर त्याच्यामध्ये काय असतात, विघ्न असतात. विघ्न इंद्रदेव विघ्न आणत असतो ते, आणि इंद्रदेव विघ्न आणले ना की त्याला स्वर्गाची प्राप्ती होत नाही. म्हणून जे गरबीचे सटवले त्याचे 1290 केले, तेवी कर्मचे विघ्न उद्भवले पावणे ठेले स्वर्गाचे. गर्भात असताना बालक मेला तर त्याची बारशे कुठले, सांगा बरं, होतं का बारसं त्याचं, नाही. तसेच कर्मात विघ्न आले की स्वर्गप्राप्ती कुठली आली, होत नाही. त्याप्रमाणे मनुष्य विघ्न तरी कोण, कर्म करिता होय विगुण, ते कर्माचे कर्माशी जाण विघ्न दारून उपजवे. म्हणून कर्मात विघ्न कोण करते असे जर तू विचारले तर सांगतो मला, कर्म आचरणात चुका झाल्या म्हणजे सर्व कर्मामध्ये भयंकर विघ्न उत्पन्न होते. का, कारण ती नियमामध्ये असतं बघा. त्यांनी जसं प्रत्येक कर्माचं नियम आहे, ते नियमाचं झालं तर त्याचं काय होतं, आपल्याला फळ प्राप्त होतं, पुण्य प्राप्त होतं आणि मग स्वर्ग मिळतो. पण त्यात थोडी जरी चूक झाली ना ते कैक पत्तीने आपल्याला त्याचं पाप लागत. आता काय करायला काय गेलाय, हा पुण्य वाढवायला गेलाय, पुण्य मिळवायला गेलाय, आणि झालं काय, त्याच्याकडनं पापच झालं. म्हणजे जो त्याने उपाय केला ना पुण्य वाढवायचा तो त्याचा पापामध्ये रूपांतर झालं. मग सांग बरं कधी हा स्वर्गाला जायचा. आणि जरी गेलास तर आपण आता बघितलं मागाशी काय होतंय, जरी गेला स्वर्गामध्ये तिथे गेल्यावर पण काय, एवढं सगळं करून सुद्धा काय, परत त्याला इथे यायचंय मृत्यू लोकांमध्ये. मग कुठं ते सांगा बरं तुम्ही. म्हणून कर्माची कर्माशी साधक, कर्माची कर्माशी बाधक, कर्माची कर्माशी मोचक, हे नेहमी लोक गुंतले. म्हणून कर्मच कर्माचे साधक आहेत, बाधकही आहेत, तसे कर्मच कर्मातून सोडवणारे आहे. पण हे न समजल्यामुळे अडाणी लोक कर्मच बनतात. कारण हेच कर्म जर केलं पण निष्काम केलं, निष्काम उपासना केली तर हेच कर्म आपल्याला सोडवणार आहे. पण ते जर कर्म आपण निष्कामतेच्या ऐवजी आपण सकाम जर केलं तर हेच आपल्याला गुतावणार आहे. म्हणून काम्य कर्मी विघ्न विचित्र, देश काळ मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी पात्र, शुद्धी सर्वत्र पाहिजे. म्हणून काम्य कर्मामध्ये काही विलक्षण विघ्न येत असतात. काम्य कर्म म्हणजे कुठले, सकाम कर्म, म्हणजे फळाचे अपेक्षित होऊन केलेले जे कर्म आहे ना त्याच्यामध्ये विघ्न येत असतात. त्या देश काल मंत्र तंत्र या द्रव्य सामग्री कृती पात्र दक्षिणा अशा सगळ्यांच्या बाबतीत शुद्धता बघते. काय लागतं, हे सगळं शुद्ध लागत बघा. जरी तुम्हाला फळ प्राप्त करायचे ना, हे ते नियमामध्ये म्हणजे काय पाहिजे, तुमचं काम्य कर्म विलक्षण विघ्न येतात. कसे येतात बघा, त्या ठिकाणी देश म्हणजे कोणता, ज्या ठिकाणी आपल्याला ते यज्ञ करायचं असेल, हवन करायचं असेल किंवा जे काही कर्म करायचं असेल ते देश कसा पाहिजे, शुद्ध पाहिजे. काल म्हणजे काय, ती वेळ शुद्ध पाहिजे. मंत्र तंत्र चांगले शुद्ध पाहिजेत. द्रव्य सामुग्री म्हणजे पैसा अडका जे आपण कमावलेला आहे तो कसा पाहिजे, सत्पात्री पाहिजे, म्हणजे स्वतः कष्ट करून कमावलेला पाहिजे. कुणाचं हे नाही केलं पाहिजे, कुणाचं मन दुखवून किंवा कुणावर अत्याचार करून अन्याय करून कमावलेला नाही पाहिजे तो. त्याची कृती चांगली पाहिजे, पात्र दक्षिणा, या सगळ्या बाबतीत शुद्धता लागते. तर ते काय होतं, ते कर्म आपल्याला फळ देतं, जे आपण जी इच्छा केलेली असते ती. आणि तर त्याचं फळ मिळत नाही, आणि उलट फळ मिळायच्या ऐवजी त्याचं पापात रूपांतर जास्त होतं. जैसे रोगाचे रोगी अशी, अल्पकुपत्य बाधित्याशी, तैसे जाण काम्य कर्माशी अल्पदोषी सविघ्न. ज्याप्रमाणे क्षयरोग झालेल्या रोग्याने थोडेसे जरी कुपत्य केले तरी त्याला ते बाधते. क्षयरोगी झालेला जीवाला
आणि त्याने काय केलं, पथ्यच नाही पाळलं, काय होतं त्याला, त्याचा अतिशय रोग बरा व्हायच्या ऐवजी जास्त त्रास होतो. त्याप्रमाणे काम्य कर्मामध्ये थोडीशी जरी चूक झाली तर उलट त्याला विघ्न जास्त येतात. सका म्हणजे फळाच्या अपेक्षा ठेवून जे केलेलं कर्म असताना त्याची थोडी जरी चूक झाली त्याला काय होतं, त्यात विघ्न जास्त येतात. म्हणून निष्काम कर्म केलं पाहिजे, फळाच्या अपेक्षा करायची नाही. देहाच्या प्रारब्धांचे भोगायला मिळायचे ना, ते मिळणारच का नाही आपल्याला, हे देहाला मिळणारच ना. बरं, जसं असं तसं, बरं तुम्ही लय इच्छा केलं तरी ते काय तेच बघावं लागणार त्याला. प्रचंड दुधाचे भांडे माझी थेंबू एक कांजी पडे, तेने दही दूध ना तूप जोडे करी खवडे. दुधाची घागर भरलेली असली आणि त्या जर कांजीचा एखादा थेंब पडला तर त्याने जसं दही किंवा तूप काहीच प्राप्त होत नाही. उलट सर्व दुधाचं काय होतं, स्वतः म्हणजे पाणी होतं, म्हणजे काय होतं, खराब होतं, नासतं दूध. तसं म्हणले तैशे कामे कर्म जाण अल्पही होता विगुण, फळ नव्हे परी दारुण ते कर्माचे विघ्न उपजवी. त्याप्रमाणे हे जे सकाम कर्म आहे, म्हणजे फळाच्या अपेक्षा ठेवून केलेलं जे कर्म आहे ते काय करतं, आपल्या त्या कर्माने दोष वाढतो, दोष घडला जातो. आणि तरी त्या कर्माचे योग्य फळ आपल्याला न मिळता काय होतं, सगळं भयंकर विघ्न उत्पन्न करत असतं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण करत असतो ते न प्राप्त होता आपल्याला नको त्या गोष्टी प्राप्त होते, म्हणजे दुःखच प्राप्त होतं आणखीन अतिशय पहिल्यापेक्षा परत. आणि जरी सक्सेस झालाच, फळ मिळालंच त्याला, तरी पण त्या ठिकाणी त्याला सुख नाही. मग जर सगळ्याचा खेळ हा असाच दुःखामध्येच आहे, केलं तरी पण दुःखाचे, नाही केलं तरी दुःखाचे, त्याविषयी मग काय केलं पाहिजे, खऱ्या सुखाची प्राप्ती करून घेतली पाहिजे ना. जीवाला खरं सुख कळलं पाहिजे ना कुठे ते. म्हणून कष्टुनी या 12 माशी जायसा कृषी वळू करी कृषी, त्याच्या फलाड विघ्न कैशी केल्या कष्टाशी नाशक. शेतकरी कष्ट करून शेती करतो, पण अनेक विघ्न त्याचे श्रम व्यर्थ घालवतात. कसे घालवतात, शेतकरी करतो का नाही कष्ट, रात्रंदिवस कष्ट करतो, पण सगळं कष्ट केलं असलं पण काय होतं, अनेक त्याला विघ्न येतात आणि त्याने केलेलं कष्ट सगळं वाया जातं. का जातं, कारण त्याचं पीक येत नाही चांगलं. बघा आता कसं आहे सांगतात पुढं, भूमी शुद्ध बीज काळी पर्जन्य करता निरोज, उपकरण सामुग्री समाज पाहिले हे ओझ पाहिजे. कारण जमीन चांगली सुपीक पाहिजे. कशी पाहिजे जमीन, सुपीक पाहिजे. बियाणे कसं पाहिजे, भरीव पाहिजे, निर्दोष पाहिजे बियाणं, असं कुंकवत नको आहे. पाऊस योग्य वेळी पडला पाहिजे आणि शेतावर कीड न पडता चांगले धान्य आले, म्हणजे शेतीची अवजारे चांगली हवीत. प्रथम ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या जुळल्या पाहिजेत, तेव्हा त्या शेतीने केले काय होते, शेतकऱ्याने केलेल्या कष्टाचं त्याला फळ मिळतं आणि ते सगळं व्यर्थ जातं. बरं, तर शेतकऱ्याच्या हातामधलं कोणतं आहे, जमिनीची मशागत करणं त्याच्या हातामध्ये आहे, चांगलं बियाणं पेरणं त्याच्या हातामध्ये आहे, बरोबर का नाही. पण पाऊस पडणं, त्याच्यावरती किडी येणं हे त्याच्या हातामध्ये नाही ना, आहे का त्याच्या हातामध्ये, नाही. पेरणी झाली या पाठे देखणे राखणे कुंप काटे, स्व करावे आवशी पाठी आळू सपोकी सांगून. त्यानंतर काटेरी कुंपण त्याला घालावं लागतं, शेताची राखण करावं लागते, आळस न करता शेताचं अहोरात्र त्याला रक्षण करावं लागतं, तर ते पीक हातामध्ये येतं. एवढं सगळं असलं तर बरं का, एवढं सगळं जर मिळलं त्याला तरी त्याला एवढं करावं लागतं. मग पीक येता येता कनाशी आबाळे हिंसाळा पडे त्याशी, का कणी पडे पिकाशी कानी पडे पिकाशी घाली शेताशी निंदने. पिकाला कणसे लागल्यावर हे ढगाळ वातावरण होऊन पिकावर जर रोग पडला तर काय होतं, सगळं ती कणसे खराब होऊन जातात, खाली पडतात कणस सगळं आणि सगळं शेत नाश होऊन जातं. किंवा काय होतं, त्याला कानी येते, कानी, ज्वारीचं पीक समज केलं आपण, काय होतं सगळं त्याच्यावर कान येतात का नाही, कान्या सगळं त्याच्यामध्ये काय असं काळ निघत बघा. पाऊस पडलाय सगळं झालंय, पण काय झालं, कानी नावाचा रोग आला त्याच्यामध्ये आणि सगळं काय झालं, धान्य खराब झालं. गर्वाचा तांबरा पडे का हंतेचा रोग पडे, की अधर्माची आळी वाढे पीक बुडे ते नाही. तसं ह्या देहरूपी जी जमीन आहे ना, ह्या जमिनीमध्ये जे पीक पेरलेलं असतं ना कर्माचं, त्याप्रमाणे ह्याच्या सुद्धा कर्माचे काय होते, गर्वाचे ताम चढते, गर्वाचे ताम, अभिमान, मी असा मी तसा, मी हे करीन मी ते करीन का नाही. जसं पिकाला कसं येतो, बुरशी येते का नाही, बुरशी, तांबोरा फुटलं म्हणतो आपण गावाला, हा तसं ही गर्वाची ह्या देहरूपी शेतीमध्ये सगळं जे पीक केलंय ना त्याला गर्वाचे ताम चढते, त्याला अहंकाराचा रोग जडतो. अहंकाराचा काय त्याला रोग लागलेला आहे. अधर्मरूपी कीड पडते त्याच्यावरती. कोणता अधर्माने वागतो, अधर्मरूपी कीड पडते, त्यामुळे कर्मरूपी पीक फुकट जाते. त्यामुळे कर्मरूपी जे पीक त्याने घेतलेलं असतं ना जमिनीमध्ये, देहरूपी जमिनीमध्ये, ते सगळं व्हायला गेलेलं असतं. आता प्रत्येकाच्या देहामध्ये गुण आहेतच काय सांगा बरं. त्याच्या ठिकाणी गर्व आहे, त्याच्या ठिकाणी अभिमान आहे, त्याच्या ठिकाणी काय अजून अधर्माने वागतोय तो. मग सांगा बरं, एवढं जर सगळं ज्याच्या ठिकाणी असं त्याला पीक 6 हातामध्ये लागेल काय त्याला. मग हे कोणत्या ह्याच्यावर बळावर हा काय करतो, ते पीक
प्राप्त करायचा प्रयत्न करतोय सांगा बरं तुम्ही? प्रत्येकाला आहे ना अभिमान आहे, क्रोध आहे, गर्व आहे, सगळे अधर्म करतोय तो, हे सगळ्या गोष्टी आहेत. मग कसं काय त्याला साध्य होईल? होणारच नाही. म्हणून सबळ सोंकरण्य न घडी तरी आशे तृष्णेच्या भोरडी की जे पिकाची वरबडी दाना बुडी उरेना. योग्य प्रकारे जर राखण केली, बघा चांगल्या प्रकारे त्याची राखण केली, त्याच्या कर्माला आशा व तृष्णा ह्या रूपात कीड लागून त्याच्या फाडशा पाडते. जर त्यांनी चांगलं राखण केली, औषध उपचार त्याला औषध म्हणजे काय वेळच्या वेळेला फवारण्या केल्या, सगळं केलं म्हणजे काय आता जी देहरूपी शेती आहे ना, या शेतीमध्ये कर्मरूपी जे पीक त्याने काढतोय ना, त्या पिकाला त्यांनी काय केलंय, वेळच्या वेळेला औषध फवारणी केली, म्हणजे गर्व होऊन दिला नाही, अभिमान होऊन दिला नाही, आधर्माने वागून दिला नाही, त्यांनी ती गोष्टी काही लक्ष दिल्या, दक्ष राहिला त्याच्या बाबतीत. तो जरी एवढं सगळं त्यांनी केलं असलं तरी सुद्धा तृष्णा, आशा आणि तृष्णा ह्या रूपात कीड लागून त्या फाडशा पाडते. आशा आणि तृष्णा, आशा लागते ना मला एवढं उत्पन्न व्हावा, त्या उत्पन्नाचं माझे एवढे पैसे झाले पाहिजे, ही आशा लागते ना. आणि मग तृष्णा म्हणजे काय, तहान. ती तहान त्याची जातच नाही, कशाची, आशेची तहान, ती संपतच नाही, ही कीड लागते आणि ती पीक व्हायला जात. एक फळरूप दाना हे त्याच्या शिल्लक ठेवत नाही, ते सगळे काय करतं, खाऊन टाकत. आशा आणि तृष्णा. दंबाची घाटी पडल्या ठाई घाट्या दिशे परी दाना नाही. कामक्रोधाच्या उंदरी पाही मुळच्या ठाई कुरडेले. त्याला दंबाचा किडा लागतो बघा. दंबाचा, दंब म्हणजे मी असा मी तसा, का नाही, दंब म्हणजे काय, जे नाही ते दाखवायचं, असा किडा लागतो. सर्व धान्य तो खाऊन टाकतो, एकही दाना उरत नाही. काम क्रोध रूपी उंदीर व पिके सगळे मुळातून कुरतडून टाकतात. सांगा बरं तुम्हाला कसं काय त्या कर्मापासून केलेलं तुम्हाला फळ मिळेल? असं होतच ना सगळं. म्हणून आल्या विकल्पाची धाडी शेता माझी नुरे काडी कुवासना टोळाची पडे उडे समूळ संशेडी खुराट. विकल्पाची धाड येते बघ, विकल्प संकल्प विकल्पाची धाड येते. त्या शेतात पीक येतच नाही, कुठल्या जमीन रूपी येते, ध्येय रूपी शेतामध्ये पीक येतच नाही. सगळं पिकाचा काय होतो, फस्ता पडून जातो. दुर्वासना चिट्ट्या काय होते, टोळ धोड आली की शेतात सगळं काय होतं, फक्त खुंट्या उरतात. कोणती धोड आल्यावर, दुर्वासना म्हणजे वाईट वासना, त्यांची टोळ आली ना की काय होतं, सगळं पीक वरबडवून नेतात. ते सगळं काही ठेवत नाही, फक्त खोडं राहतात त्या पिकाची, कर्मरूपी पिकाची. आणि सगळे प्रत्येकाची जमीन, आता प्रत्येक देहरूपी जे शेतीमध्ये जो पीक करणार आहे ना, सगळ्यांनी हिजगते बरं का. त्याच्या हातामध्ये काय लागत नाही, पीक लागत नाही. पीक लागत नाही म्हणजे काय लागत नाही, त्याला कर्माचं फळ प्राप्त होत नाही. सांगा बरं, आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढे कर्म केले, सगळे कर्माचे फळ तुम्हाला मिळालं का? पाहिजे जसं तुम्ही ठरवलं तसं. तुम्ही कांदा लावला, कांद्याची तुम्ही ज्या अपेक्षेने कांदा लावला होता त्या अपेक्षा पूर्ण झाली. तुम्ही ऊस लावला, ज्या अपेक्षेने तुम्ही ऊस लावला ते ऊस तेवढ्या अपेक्षा पूर्ण झाली का? नाही. तुम्ही ज्या अपेक्षेने प्रपंच तुम्ही करताय, त्या प्रपंचातल्या अपेक्षा सगळ्या पूर्ण झाल्या. जे तुमची स्वप्न होती पहिली, ते स्वप्न पूर्ण झाली? काही पूर्ण होत नाही बघा. हेच काय आहे, या सगळ्या गोष्टींमुळे. आता आपण जे बघितले ना, हे रोग सगळे काय आहे, काम क्रोध का नाही, विकल्प, दुर्वासना का नाही, दंभ का नाही, अहंकार, हे जे रोग आहेत ना, हे जे किडे आहेत ना, किड्या, ह्या किड्याने सगळं समोर उद्ध्वस्त करून टाकले प्रत्येक जीवाला. पण हे लक्षात येत नाही आपल्याला कोणाच्या. म्हणून ये व कृषी वळाचे परी सकामाशी विघ्न भारी बळ अंतरले धुरी विघ्न सागरी बुडाले. याप्रमाणे सकाम कर्म करणाऱ्याच्या कर्मात असंख्य विघ्न येत असतात. जो सकाम कर्म करणार आहे ना, त्याच्या ह्याच्यामध्ये काय येतात, असंख्य विघ्न येत असतात. त्याला फळ, त्यामुळे त्याला त्याचं फळ मिळत नाही. म्हणून स्वर्गो एको याज्ञिक बहुत यागी देव विघ्न करीत मुख्य इंद्र विघ्न प्रवर्तत स्वर्गी राखत निज भोगा. स्वर्ग एकच आहे, स्वर्ग किती इथं एकच आहे, पण त्यासाठी यज्ञ करणारे मात्र अनेक आहेत. त्यामुळे देव यज्ञाला विघ्न, देव काय करतात, ते यज्ञाला विघ्न आणतात. आणि मुख्यतः इंद्र काय करतो, त्या यज्ञाला विघ्न आणत असतो. कारण त्याला भीती वाटते ना, ह्याने जर 100 यज्ञ केले तर ह्यो माझं काय घेईन, माझं पद घेईन, तोच इंद्र होऊन जाईल, मग मी काय करायचं. म्हणून तो मुद्दाम विघ्न आणतो आपली इंद्रपद टिकून ठेवण्यासाठी. आता मला सांगा, मग जसं स्वर्गात पण असंच आहे, मग इथं काय सांगा बरं. आता हे एवढे विलेक्शन झाले, हे काय चाललंय, प्रत्येकाला वाटतं माझं पद राहिलं पाहिजे, माझा मान राहिला पाहिजे, माझा सन्मान राहिला पाहिजे, माझी जशी आहे ना कीर्ती, अशी कीर्ती माझी वाढत गेली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं का नाही? मग प्रत्येकाच्या मनासारखं राहतं का तसं? तसं स्वर्गात इंद्रालाही वाटतं. मग सांगा बरं, ह्या लोकांमध्ये स्वर्ग लोकांमध्ये काय फरक आहे? इथं तेच दुःख आहे, तेच तिथं पण दुःख आहे. इथं पण पद जाण्याची भीती आहे, इथं पण मानहानी होण्याची भीती आहे, सन्मान जाण्याची भीती आहे, कीर्ती नाश पावण्याची भीती आहे. तसं स्वर्गामध्ये पण आहे.
म्हणून एक वेशा एक राते येते सकाम बहुत येते ते जैसे कल हो करीते तैसे गती याज्ञिका. एका वेशेसाठी अनेक कमी जन ज्याप्रमाणे झुरतात. एक वेश असेल बघा, सुंदर असणारी वेशा असेल, पण ते कमी जण काय करतात, जे कामाने आतुर झालेले इथं असे काय करतात, एक वेळेसाठी झुरतात, त्या आपापसात भांगतात. त्याप्रमाणे यज्ञ करणाऱ्यांची स्थिती होत असते बघा. तशी यज्ञ करण्याची स्थिती होत असते. त्याला वाटतं माझं यज्ञ सक्सेस व्हावा, त्याला वाटतं माझं यज्ञ सक्सेस व्हावा. म्हणून का शुनी जैसा ऋतू असतान तिशी भुगू येते श्वान तिशी भुगू येते श्वान भूत परस्परे गुरगुरीत तैसा स्वर्ग भोगत असा काम. बघा आता काय सांगितलं त्यांनी, म्हणले किंवा म्हणले एका कुत्रीसाठी अनेक कुत्री जसे तिच्यापाशी येऊन एकमेकावर गुरगुरतात ना, मारतात पर कुत्र्याला. दुसरी काय काय जे मोठ्या कुत्रे असतात ना, ते बाकीच्या कुत्र्यांना मारतात एका कुत्रीसाठी. त्याप्रमाणे स्वर्गाच्या आशेने सकाम लोकांची स्थिती होत असते. स्वर्गातला आपला स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून जे सकाम इच्छेने कर्म करणारे असतात ना, पुण्य वाढून स्वर्गामध्ये जायचं, अशी गती त्यांची होत असते. म्हणून ते त्याच्याशी भोग घडे भोगू जाता अडकुनी पडे भंगीमा होय जगा पुढे साज्ञान तोंडी थुंकिते. त्या कुत्रीतील ज्या त्या कुत्र्याशी संग होतो तो तेथेच अडकतो आणि दुर्दशा पाहून सभ्य लोकांना माता उत्पन्न होते. आता जे कुत्र्याच्या नादी लागलाय ना, आणि त्या कुत्र्यावर जो संघ होतो ना, तो तिथंच काय होतो, अडकून पडतो. आता त्याला पाहून जे सभ्य लोक आहेत, चांगले लोक असणारे, त्याला मात्र त्यांची काय होती, खेळायची ती. अशा लोकांची काय विषयामध्ये रमलाय हा, किती विषयामध्ये रमलाय हा जीव कुत्र्यासारखा. भोगो जाय सुख अडकल्या ते जिचे होय विमुख मैथुनाद्वारे गुंतल्या देख थुंकिती लोक मुखामाखी. ते अडकलेल्या कुत्र्याची दुर्दशा झाली असता लोक त्यांच्या अंगावर थुकतात, त्यांना मारतात, दगडाने हाणतात. म्हणून तैशी याज्ञिका स्वर्ग प्राप्ती भोगे होय तपच्युती स्वर्ग भोगी गुंतले आसक्ती विमुख पडते यहलोकी. म्हणून याज्ञिकांना मिळणारा स्वर्ग तेथील सुख असेच असते बघा. जे यज्ञ करणारे असतात ना, त्यांना मिळणार तिथलं स्वर्ग आणि तिथलं सुख पण कसं असंच आहे, जिथं जे मृत्यू लोकांमध्ये आहे तसंच. म्हणून तेथील भोग भोगल्याने तपशील होत असतं आणि त्यांचे मन स्वर्ग भोगात गुंतलेलंच असते. पण काळांतराने त्याला स्वर्गातून तिथून निघावं लागतं आणि मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. त्याला वाटतच आपण तिथून संपावं म्हणून तिथं राहावं. आता मृत्यू लोकांमध्ये झालेला जीव आहे ना, त्याला पण वाटतं का सांगा बरं, इथून जावं आपण. मग किती लोकांना वाटतं बरं आपण हा देह सोडून जावं? नाही ना वाटत त्याला. एवढं दुःख आहे तरी सुद्धा बरं का. आणि स्वर्गामध्ये तर आहे ते सगळं आहे, तिचं कर्मच करायचं नाही, तर फक्त जे केलेलं पुण्य असतं ना, ते पुण्याचे फक्त फळाचं बघायचं आहे. मग त्या लोकांना वाटतं का आपण इथून जावं म्हणून, स्वर्ग सोडून जावं म्हणून? पण जावं लागतं का नाही? त्यांना इथं यावं लागतं आणि ह्यांना इथून जावं लागत आहे. येव कृषी वळाची या परी स्वर्ग प्राप्तीची विघ्ने भारी केले कष्ट वृथा करी भोगू कैसा परी घडेल. याप्रमाणे शेतीच्या कामात जशी विघ्ने येतात व केलेले श्रम जसं व्यर्थ जातात, शेतीचं काम केलं त्याच्यामध्ये जसं विघ्न येतात ना, आणि केलेलं श्रम काय होतं जसं वायाला जातं, तर तसं स्वर्ग प्राप्तीसाठी विघ्ने येतात. पण भोग कुठून मिळणार सांगा बरं तुम्ही आता. म्हणजे स्वर्ग प्राप्तीसाठी आयुष्यभर यांनी कष्ट केले, काय केले, सकाम कर्म म्हणजे काय स्वर्गाचं प्राप्ती व्हावं म्हणून, पुण्य वाढावं म्हणून आयुष्यभर तरी काय केले, कर्म केले. मग सांगा बरं, एवढं जर करू नये त्याच्यामध्ये जर विघ्न येत असतात सांगा बरं, तर मग त्याला सुख कुठून मिळणार आहे, तिथं त्याला भोग तरी मिळणार आहे का? म्हणून एक म्हणते कर्मकुशळ आम्ही कर्म हो निंदू विकळ आच्छिद्र साधुनी सकळ स्वर्ग सुख फळ भोगू. काही लोक असे म्हणतात आम्ही कर्मात किंचितही उणीव राहू देणार नाही. काय म्हणतात, आम्ही असं कर्म करू का नाही, असं बरोबर कर्म करू का नाही, थोडं सुद्धा आम्ही काय करणार नाही, त्याच्यामध्ये उणीव राहून देणार नाही. अगदी तंतोतंत राईट फाईट करू आम्ही का, बरोबर म्हणजे आम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. पण आम्ही सर्व कर्म नीट पार पाडू आणि स्वर्ग सुखच बघू. काय म्हणतात ते, आम्ही चांगलं करू सगळं आणि स्वर्गामध्येच जाऊ आम्ही, असं अट्टहास करतात. उद्धवा ही न घडे ते मी सांगेन तुझं पुढे पंचश्लोकी फाडो वाडे विषेद वाडे परियशी. परंतु हे उद्धवा असेही कधी घडत नाही का, कारण त्याचे स्पष्ट विवंचन मी करून सांगतो. म्हणजे ऐक म्हणजे काय घडत नाही, किती जरी तंतोतंत करायचं म्हणलं ना यज्ञ आणि स्वर्गात जायचं असं जरी ठरवलं त्या जीवाने, तरी म्हणलं तसं होत नाही. म्हणजे का होत नाही सांगतो. म्हणजे ऐक, अनंतारा हा विरतो यदि धर्मस्थानुष्ठान तैनापि निर्जित स्थान यथा गच्छती त्रच्छनु. ज्या धर्माला विघ्नांनी प्रतिबंध केलेला नाही अशा धर्माची जरी उत्तम अडचण केले
तरी त्या यथाविधी आचरण केलेल्या धर्माने संपादन केलेले पदही कसे नष्ट होते. तो ते बघा आता. जेनी अंतराय न पवती येशी अच्छिद्र कर्म नव्हती, जरी झाली दैवगती तरी स्थान प्रती ते नश्वर. ज्यात मुळीच विघ्न येणार नाहीत अशी निर्दोष कर्म कधी घडतच नाहीत. घडतं सांगा बरं, कोणते कर्म असू द्या बघा, त्याच्यामध्ये विघ्न येत नाही असे कोणते कर्म आहेत का? आता आपलं सोडून द्या, समज जाऊ द्या, यज्ञाच्या वेळी जाऊ द्या, का नाही ते पुण्यप्राप्ती करायचं सोडून द्या. आपलं साधं शेती करतो आपण, शेती आणि शेती करत असताना आपण जे शेतीमध्ये कर्म करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न येतच का नाही? एक तर पाणी तरी नसं, काय लाईक तरी जाईल, पाऊस तरी येणार नाही, आला तर जास्त प्रमाणामध्ये आहे का नाही विघ्न काहीतरी त्याच्यामध्ये? सांगा बरं, सगळं मनासारखं होतं का नाही? व जरी दैवयोगाने घडलीच, बरं दैवयोगाने सगळं घडलं व्यवस्थित, सगळं जिथलं तिथं, त्यातून नाही मिळणार जी स्वर्गप्राप्ती ना ती टिकत नाही. जरी मिळाला स्वर्ग त्याला टिकतो का स्वर्ग? पुण्य संपलं की निघाला परत खाली. कर्मे ज्या स्थानाप्रती जाये तेथे गेलिया जे जे लाहे, ते सांगेने मी पाहे सावध होय उद्धवा. म्हणून कर्म करून करते ज्या पदाला पोहोचतात तिथे गेल्यावर जे जे काही त्यांना प्राप्त होते ना, जे जे काही प्राप्त होतं कुठं स्वर्गामध्ये गेल्यानंतर, ते त्यांना सगळं जे प्राप्त होतं ते तुला सांगतो म्हणले उद्धवा. तुम्ही काय ऐक म्हणले, काय प्राप्त होतं त्यांना स्वर्गामध्ये गेल्यावर ते तुला सांगतो. म्हणजे ते ऐक आपल्याला कळलं म्हणजे समजून आपल्या स्वर्गामध्ये काय काय भोग असतात बघाय. इष्टवेहम देवताम यज्ञम स्वर्ग लोक याती याज्ञिका, भूत्र तत्र देवतत्रम भोगान दिव्या निजार्जितान. याज्ञिक या लोकात देवतांच्या प्रत्यर्थ यज्ञ करतो व प्रलोकी जातो व आपल्या पुण्याने संपादन केलेले देवलोकातील भोग देवाप्रमाणेच भोगतो. पाहुणी कर्मभूमी. ठीक आहे, गेला म्हणजे एखादा चांगलं कर्म करून काय झाला, त्यांनी केलं बाबा, एवढं सोपं पण नाही पण त्यांनी केलंच आणि गेला स्वर्गामध्ये. आता सांगतो बघा, पाहुणी कर्मभूमी उत्तम, वर्णवरिष्ठ ब्राह्मण जन्म, ज्योतिष्ठामादिक कृती कर्म, नित्यकाम्य अग्निहोत्री. मृत्यू लोक हीच उत्तम कर्मभूमी आहे व सर्व वर्णातील श्रेष्ठ अशा ब्राह्मण कुळात जन्म झाला म्हणजे माणसे काय करतात, ज्योतिष्ठ मोदी कर्म व नित्यकाम्य अग्निहोत्र करतात. म्हणजे काय करतात, यज्ञ करतात. म्हणजे नशिबाने तो जन्माला आलाय, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलाय, ब्राह्मण कुळात जन्माला त्यांनी काय केलंय, ज्योतिष्ठोमादी कर्म म्हणजे यज्ञ नित्य असणारे काम्य अग्निहोत्र करतात. आणि त्रिये विद्या जाणती सकळ, कर्मकलापी अति कुशळ, आयशे साधण्यानं मूर्ख केवळ स्वर्गफळ वांछिती. पण हे तिन्ही वेद त्यांनी जे करणार असतात ना, तिन्ही वेद जे जाणतात ना, ब्राह्मण लोकांना सगळे वेद माहिती का नाही, सगळा अभ्यास त्यांचा शास्त्राचा आहे का नाही, हे सगळं त्यांना माहिती असताना सुद्धा सर्व कर्मकांडी करण्यामध्ये निपुण असतात. पण विद्वान असूनही केवळ काय ते मूर्खच ठरतात. काय ठरतात मूर्ख? कारण ते स्वर्ग सुखाची इच्छा करत असतात. एवढं सगळं करून काय करतात, ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात. वेदामध्ये सांगितलं नाही का, सांगा बरं तुम्ही, स्वर्ग खोटे आहे, मृत्यू लोकही खोट्याचे म्हणून. ब्रह्मानंद जे ब्रह्मस्वरूप आहे तेच नित्य आहे, शाश्वत येते, सांगितलं का नाही? त्यांचा सगळा अभ्यास असून ती काही करतात, कशाची अपेक्षा करतात, स्वर्गाची अपेक्षा करतात. जेणे पुण्य मी न जोडे ते पुण्य म्हणता वाचा रडे, याज्ञिक विषयासक्त गाडे स्वर्ग भोगाकडे धविन्नले. आता ज्या पुण्याने मी परमात्मा प्राप्त होत नाही त्या कर्माला पुण्य म्हणताना वाणी बोलते, असे न म्हणता ती रडते, अशी म्हटली पाहिजे. काय म्हणतात भगवंत, ज्या पुण्याने मी परमात्मा प्राप्त होत नाही, ठीक आहे, तुम्ही पुण्य प्राप्त करून घेतलंय भरपूर, आता त्या पुण्याने प्राप्त केलं म्हणजे काय व्हायला पाहिजे, मी असणारा जो सर्व व्यापक असणारा जो परमात्मा आहे ना, तो परमात्मा त्याला प्राप्त व्हायला पाहिजे ना. पण तो होतो का? तो होत नाही. त्याला तो काय करतोय, त्या कर्माचा पुण्य म्हणताना त्याला वाणी बोलते अशी न म्हणता ती रडते, अशी म्हटली पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात त्यांना काय सांगायचंय की जे पुण्यकर्म करून हा जातो कुठं, स्वर्गाला जातोय. पण एवढं मग आयुष्यभर त्यांनी पुण्यकर्म संपादन केलं आणि गेला कुठं, स्वर्गाला गेला, मग तिथं शेवटी त्याला यावं लागतं ना. मग त्याला काय, तर थोडीशी त्याला लाज वाटली पाहिजे ना बोलायला की मी पुण्यकर्म केलं, मी स्वर्गाला गेले म्हणून. जे खरं प्राप्त, त्याच पुण्यकर्माने भगवंताची प्राप्ती झाली असती का नसती झाली असती, पण त्यांनी केली का प्राप्ती? नाही केली. म्हणजे यज्ञ करते विषय सक्तीच्या आयुष्याने काय करतात, स्वर्गातील लोकांकडे धाव घेतात. ते ज्याला सगळं माहिती असून सुद्धा, बरं का, शास्त्र सगळं माहिती असून सुद्धा काय करतात, ते तिकडे धाव घेतात. म्हणून यजुने इंद्रादी देवाशी जने अंतर पडे मदशी, त्या पावले स्वर्ग लोकाशी दिव्य भोगाशी भोगवया. इंद्रादी देवांची उपासना करून, बघा कोणाची उपासना करतात, इंद्र आदी जे देव आहेत स्वर्गातले, ते देवांची उपासना करायची आणि दिव्य दिव्य भोग भोगण्यासाठी स्वर्गलोकी जातात. पण त्यातच त्यांचं काय होतं, पुरुषोत्तम त्यांना दुरावतो. म्हणजे काय होतो, स्वर्गामध्ये जातात ते, पण असणारा जो परमात्मा आहे
जो उत्तम पुरुष आहे, जो खरा भगवंत आहे, तो मात्र दुरावतो, तो त्यांना प्राप्त होत नाही. त्यांनी जर फक्त कशामुळं कर्म त्यांनी तेच केले, यांनी पण तेच कर्म केले. कोणी ज्याला परमात्मा भेटलाय ना, तोही तोच कर्म करतो. ज्याला स्वर्ग भेटलाय तोही तोच कर्म करतो. तोही पुण्य प्राप्त करून घेतो, हाही पुण्य प्राप्त करून घेतो. पण ह्याचं कसं माहिती का, फळाची अपेक्षा नाही आणि एखादी फळाची अपेक्षा केली म्हणून ह्याला देव भेटतो, परमात्मा भेटतो आणि तो मात्र स्वर्गामध्ये जाऊन पुण्य बघा काय करतो, तिथले भोग बघत बसतो. बहुते चागळलेले जुने हाड, ते श्वान सोलाळा करी गोड, तशी याज्ञिका स्वर्ग कोड सो पुण्य कोड करीत राहते. बघा आता अनेकांनी काय केले माहितीये का, चगळून टाकलेले एखादी अनेकांनी काय केले, चगळून टाकलेले एखादं हाड असतं ना, हाड ते कुत्र कसं काय करतं, ते सगळीच बसतं हाड. आता त्या हाडामध्ये काय असतं का सांगा बरं तुम्ही, पण ती एवढं चकाळतं की त्याचं रक्त निघत, आणि रक्त निघालं की त्याला वाटते आता आपण चगाळल्यामुळे काय ते जर त्यातलं हाडातलं रक्त निघत येत आहे ना, आणि त्या चव लागते त्या हाडाला, त्या रक्ताची, आणि चव लागल्यामुळे ते काय करतं, त्या लाळेने त्या हाडाला रुचकर मानते. तशीच यज्ञ करणाऱ्या स्वर्गभोगाची रुची असते मला. तसं जे ते कुत्र त्या हाडाला नावावलेलं असतं ना, तसं हे पण काय स्वर्गातल्या भोगाला नावावलेला असतो. त्यातही त्याचे स्वतःचे पुण्य वेचून व स्वर्गलोक गोड मानतात. स्वतःचं पुण्य काय करायचं, आयुष्यभर कमावायचं आणि स्वर्ग गोड मानायचा आणि तिथंच गुंतून पडायचं. गुंतून पडलं म्हणजे जन्ममाराची फेऱ्यात गुंतलेलाच तो आता दुःखरूपी संसारामध्ये. का स्मशान बळीचे अन्न कल हे श्वान शेष खाये श्वान, तैसाचे स्वर्ग भोग जाण शेष भोजन भूतांचे. किंवा स्मशानातील बळीचा भात म्हणले, बळी दिलेला भात असतो ना, बळीचा भात स्मशानामध्ये, त्या तो भात पाहून जसे कुत्रे तुटून पडतात आणि आपापसात भांगण करून काय करतात, थोडा भात असन आणि भले 10-5 कुत्रे असतात, ती काय करतात, बांधणं करत असतात भात खाली मिळावं म्हणून. तसं म्हणले, तसं उष्ट्या राहिलेला अन्नाचा अवशेष खातात, तसे स्वर्गातील भोग म्हणजे अनेकांनी भोगून राहिलेला उष्ट्या अवशेष असतो. स्वर्गातील भोग म्हणजे कसं, अनेकांनी बघून उष्ट्या राहिलेला आहे. आता मला सांगा ना, आता समज तुम्ही लय पुण्य प्राप्त केले आणि स्वर्गातल्या सुखाची अपेक्षा केली, काय मिळणार तुम्हाला, तिथं अप्सरा बघायला मिळते, राहिलं सगळं चांगले मिळत. हे अप्सरा पहिले पण लोकांनी जाऊन बघलेले आहेत आणि तेच तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बरोबर आहे का नाही, उष्ट्याचे ते सुद्धा. म्हणून गाठीचे वेचून शुद्ध सुकृत, उच्चिष्ट भोग विकत घेत, या निक पवित्र म्हणवित, मोले सेवित भूशेष. पण आपल्या पदराचे पवित्र पुण्य वेचून बघा, आता आपण एवढं आयुष्यभर कष्ट करायचं, मरमर मारायचं आणि पुण्य कमवायचं, पण यज्ञिक लोक स्वतः काय करतात, मात्र पवित्र म्हणवीत उष्ट भोग बघतात. एवढं सगळं काय करतात, यज्ञ करणारे, सकाम कर्म करणारे, ते काय करतात, उष्ट भोग बघतात जाऊन तिथं, आणि त्याच्यामध्ये सुख मानतात, आणि ते पण त्याला संपावा नाही. म्हणून केवळ वायसाचे मास, ते हे श्वानमुखीचे शेष, मोले न मिळेची बहुवस तैशे रसकस याज्ञिका. अगोदर कावळ्याचे मास बघा, अगोदर मास कोणतं आहे, कावळ्याचं आहे, तेही कुत्र्याने खाऊन राहिलेलं आहे. मास कोणतं आहे, कावळ्याचं, आणि ते पण काय केलंय, कुत्र्याने खाल्लेलं आहे, शिल्लक राहिले कुत्र्याचं उष्ट, आणि ते विकत घ्यायला जाऊया आपण, आणि तेही पण पुष्कळ मिळत नाही बरं का. ते पण आहे का मनासारखं मिळतं का, संपा वागतं का ते, मला सांगा. आपण एखादा आवडीचा पदार्थ आणला, पोट भरला आता, पण असं वाटतं का संपावं म्हणून, तो नाही संपला उद्या पण खायला त्याला, असं वाटतं ना. तसं बघा स्वर्गामध्ये पण होतं गेल्यावर. अशा प्रकारची यज्ञिकांची स्वर्गभोगाविषयी काय रसद म्हणजे काय, त्याची आशा विपरीत असते बघा, ती भोग बघण्याची. म्हणून स्वर्ग उच्चिष्ट भोवतांचे, त्याशी मोलवेचे अति कष्टाचे, तेही न मिळे त्याची धनीचे पयपतनाचे अहर्निशी. म्हणून मोठे कष्ट करून मिळवलेले पुण्य वेचवायचे आणि अनेकांचे उष्ट स्वर्ग सुख भोगवायचे, तेही सुख इथेच मिळत नाही. रात्रंदिवस या सगळं काय आदपाताचा भय. जरी आता जी उष्ट आहे भोग बघायला मिळाला, त्याला मिळतो, बघतोय तो, पण त्याला वाटतं ना हा संपून आहे म्हणून. रात्रंदिवस त्याला चिंता कोणती लागली, आता माझं पुण्य संपत चाललंय बरं का आता, आणि मग माझी संपत चाललं म्हणजे भोग बघायला मिळणार नाहीत मला, आता संपत आहे माझी भोग बघायचे, म्हणजे सुखी राहतोय का तो, नाही राहत. स्वर्ग भोग भोगीती देव, ते हे म्हणतात ते आम्ही निर्दैव, याज्ञिका ठाई थोर हवं दिव्य वैभव भोगार्थ. म्हणून स्वर्गात राहणारे जे देव आहेत, ते सुद्धा काय म्हणतात, आम्ही सुखी नाही. काय म्हणतात ते, आम्ही सुखी नाही. ते सुद्धा काय करतात, इथे कर्म स्वतंत्र, त्याला कर्म स्वतंत्र नाही, पण यज्ञिकांची ते स्वर्ग सुख भोगण्याची इच्छा असते. म्हणजे स्वर्गातील लोकांना बघता आपण मृत्यू लोकांमध्ये यावा आणि आपण आपलं कल्याण करून घ्यावा, आणि इथल्या लोकांना बघता आपण स्वर्गात जावं आणि त्यांची भोग बघावा देवाची. अशी गंमत बघा या लोकांची. म्हणून येव झाली या स्वर्ग प्राप्ती,
ते जे जे भोग भोगी ते मी सांगेन तुझं प्रति एक निश्चित उद्धवा. मग याप्रमाणे स्वर्गप्राप्ती झाल्यावर जे लोकांना भोग भोगायला मिळतात ना ते तुला सांगतो म्हणजे कोणते भोग येते उद्धवा, तू लक्ष देऊन ऐक. स्वर्गामध्ये गेले कोणते भोग भोगायला मिळतात ते आपल्याला भगवंत सांगते आता. स्वर्गी समान भोगू समजता नाही जानगा सर्वता, त्याशी जैशी पुण्य अवस्था तैशी प्राप्त तयाशी. म्हणून मुख्य म्हणजे काय माहितीये का, स्वर्गात सर्वांना सारखे स्वर्ग भोग मिळत नाही बरं का. सगळ्याला प्रत्येकाला सगळं सारखं मिळत नाही स्वर्गाचं सुखाचं भोग. का मिळत नाही? ज्याचं जसं पुण्य असेल ना तसं त्याला भोग भोगायला मिळत. ज्याला लय भरपूर पुण्य असेल त्याला सगळे चांगले भोग भोगायला मिळणार. जसं आता मृत्यू लोकांमध्ये आहे, ज्यांनी मागे जन्मी चांगलं पुण्य केलेलं आहे, चांगले कर्म केलेलं आहे, त्याच्याकडे आता पैसा मुबलक आहे, सगळं मुबलक आहे, सगळे विषय त्याला भोगायला मुबलक येतं. आणि ज्यांनी नसेल केलं त्याला मग हा आता ज्याच्याकडे नाही ना तू ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे पाहून काय होतो, रडतो. आणि ज्याच्याकडे असतं ना तो आणखी दुसऱ्याकडे पाहून रडत बसतो. का? ज्याच्याकडे जरी सगळं असलं पण त्याला रोग असते, आता कुठं काय असतं, खाता येत नाही, काय करता येत नाही. म्हणजे शेवटी कसं आहे, प्रत्येक जण दुःखीच आहे. तसंच स्वर्गामध्ये पण आहे. म्हणून ज्यांना जसा पुण्यसंचय असेल त्याचप्रमाणे त्यांना सगळ्या पातळ काय त्या ठिकाणचे भोग भोगायला मिळत असतात. म्हणून हे तू लक्षात घे. आणि आता काय भोग भोगायला मिळतात ते तुला मी सांगतो, पण ते आपण आता उद्या पाहू. पुंडलिका वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव.